कागदपत्रांअभावी 35,000चा दंड. नंदुरबार आगारात मध्य प्रदेशच्या बसवर दंडात्मक कारवाई. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बस स्थानकावर कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसवर संयुक्त कारवाई करण्यात आली. बसची तपासणी केल्यानंतर संबंधित बसला 35,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून बस जमा करण्यात आली आहे. धुळे विभागीय कार्यालयाचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी नंदुरबार आगाराला भेट दिली. यावेळी बसस्थानकाची पाहणी करताना मध्य प्रदेश परिवहन बसची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने परिवहन महामंडळ आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली. धुळे येथील कारवाईनंतर मध्य प्रदेशातील बस विरोधात नंदुरबारमध्येही धडक मोहीम राबवण्यात आली. कारवाईवेळी आगार प्रमुख सुनील महाले, स्थानक प्रमुख RS जगताप, देवेंद्र गिरासे, देवेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. चालू करण्यात आली. त्या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही धुळे या ठिकाणी पण कारवाई करण्यात आली. तसंच आम्ही नंदुरबार या ठिकाणी मोहिमेच्या अंतर्गत जी तपासणी करण्यात आली त्या तपासणीच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारच्या त्या एमपीच्या बस क्रमांक MP 10Z9756 नंबरची बसमध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट आढळून आले नाही आणि आरटीओ मार्फत त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.